राजन तेली आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या वादामुळे युतीमध्ये कोकणामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। राजन तेलीची भाजपतून हकालपट्टीची मागणी आता केसरकरांनी केलेली आहे। केसरकरांच्या मतदारसंघावरती राजन तेली यांनी दावा केलेला होता। भाजपच्या राजन तेली यांनी केसरकरांच्या मतदारसंघावर दावा केल्यानंतर महायुतीमध्ये कोकणात तणाव निर्माण झाल्याचं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि त्यानंतर आता राजन तेली यांची हकालपट्टी करण्याची मागणी केसरकरांनी केली आहे। त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही, मी स्पष्ट शब्दात सांगितलंय। याच्यापुढे राजन तेली हा विषय माझ्याशी बोलायचा नाही, ते माझ्या लेवलला नाही। मी शाळेचं म्हणजे मी मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, एक जबाबदार प्रवक्ता आहे, त्यांना फक्त आमदार व्हायचं आहे। याच्यासाठी ते वाटेल ते बोलत राहणार, मग मी त्याची उत्तरं द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे का? अशी मी उत्तरं देणार नाही। माझ्या पार्टीची जबाबदारी शेवटी माझ्यावर जाई दिली, माझ्या पार्टी ते खाली माझे एवढी माझे ग्रामपंचायत सदस्य आहेत, एवढे माझे सरपंच आहेत, एवढे माझे विकास संस्थेचे चेअरमन आहेत, एवढी माझी खरेदी विक्री संघ आहे, एवढी माझी या सगळ्या ठिकाणच्या तिन्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या आहेत। मी असं नाही सांगितलं की मला तिकीट द्या, भारतीय जनता पक्षाला तिकीट द्या हे मी या ठिकाणी म्हणतोय। भारतीय जनता पक्षाने तिकीट मागून घेतली पाहिजे। त्यामुळे उगाच मला पण बोलायला लावू नका, मला पण खूप बोलता येईल एवढं फक्त ध्यानात ठेवा।